आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सत्य काय आहे ते ठीक आहे. हे घे आणि निघ. हो साहेब, काही पण प्रॉब्लेम असला ना साहेब, अर्ध्या रातच्याला फोन करा. तुमच्यासाठी सुपारी वाजवायला येईल कधी बी. चला साहेब, येतो. हॅलो, उद्याच्या उद्या भेट. महत्वाचं काम आहे. संचिता, अगं तारा त्याची किती वेळ वाट बघणार आहेस? मम्मा, मणी गेल्याचं पाहत होते. सध्या आपले ग्रह इतके फिरलेत ना, सिनेमातला हिरो त्याच्या हिरोईनला वाचवायला यावा तसा मणी प्रत्येक वेळी त्या स्वानंदीला वाचवायला येतो आणि आपला प्लॅन फ्लॉप होतो. म्हणून खात्री करून घेत होते की मणी परत येत नाहीये ना. तू खात्री वगैरे करून घेतेयस म्हणजे नक्कीच तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन असणार. मला सांग ना, काय प्लॅन आहे? मला सांगा, एखाद्याला शरीराच्या बाहेर मार लागला, रक्त आलं तर ते पाहणाऱ्याच्या सहज लक्षात येतं, राईट? हो, पण एखाद्याला इंटरनल इंजुरी झाली म्हणजे मुका मार लागला किंवा पोटात काहीतरी जाऊन जीव गेला तर ते पाहणाऱ्याच्या सहज लक्षात येत नाही आणि ती नॅचरल डेथ सुद्धा वाटते. पण तू हे सगळं आत्ता का सांगतेस? नक्की काय सुरू आहे तुझ्या मनात? सांगते, सगळं सांगते. या, फॉलो मी. बसा. हे काय आहे? सांगते मम्मा. ही सेवा आहे मम्मा. आज मी स्वानंदीची इतकी सेवा करणार आहे ना की हे पिऊन ती झोपली ना की उठणारच नाही. वा संचिता, तू म्हणजे ना मम्मा, मी तुमची शिष्य आहे. चला, आज स्वानंदी आपल्या आयुष्यातनं कायमची जाणार. हो मम्मा, प्लीज फिंगर क्रॉस करा प्लीज. आज आपला प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा. नक्की होईल. Yes, नक्की होईल. हे काय आता? साहेब, वेलची घातलेलं तू. मला अचानक तल्लफ आली दूध प्यायची. बहुतेक हेच कारण असावं. प्या. काय अरे, वेलची घातली, साखर कोण घालणार? जा जाऊन साखर घेऊन ये. चिल मम्मा, चिल. हे नोकर ना मूर्ख असतात. आपण सांगितल्याशिवाय काहीच काम करत नाही. मग हा सदा असो नाही तर ती स्वानंदी. तुम्हीच लाडावून ठेवलंय ना. हो, मग काय, हे असंच होणार. जा तू. हे संचिता, पण तुला खात्री आहे ना आपल्यावर कोणी आळ घेणार नाही? मम्मा, खरं सांगू, मला ना कधीतरी तुमच्यावर डाऊटच येतो. नाही म्हणजे तुम्हाला खरंच भीती वाटते की तुम्ही नाटक करता, की मी किती सेन्सिटिव्ह आहे, मला कशी भीती वाटते. हा मम्मा, ते काही असू दे, या सगळ्यात आपण सारख्याच भागीदारी आहोत हे लक्षात ठेवा प्लीज मम्मा, प्लीज. हो ग बाई, पण भीती वाटणारच ना. मम्मा, बाकीच्यांचं सोडा हो, त्या स्वानंदीला स्वतःलाच कळणार नाही की आपला जीव गेलाय. मग काही हरकत नाही. आले मी. ओ मम्मा, केवढ्या जोरात ओरडलीस? घाबरले ना मी. मम्मा, किती वेंदळ्या आहात हो तुम्ही. तुमचं वेलची टाकलेलं दूध इथे इथे माझ्याकडे. त्यामध्ये फिनाईल आहे मम्मा, फिनाईल. मम्मा, अशा कशा हो तुम्ही? जरा बघा तरी, ते दूध गरम आहे का मला सांगा. नाहीये ना? हे गरम दूध आहे आणि म्हणता सगळं ठीक होईल ना, सगळं ठीक होईल ना. स्वतः लक्ष नाही द्यायचं आणि मग मला बोलायचं.
काय हो मम्मा तुमचं असं, हा? काय अशा तुम्ही काय सांगतेस? म्हणजे माझा आज जीव गेला असता ग. वाचवलंय मी तुम्हाला. थँक मी लेटर. आजच बरी तलब आली तुम्हाला दूध प्यायची. डोक्याला ताप करून ठेवला असतात मम्मा तुम्ही माझ्या. जा ग बाई लवकर. जाते. हो. संजिता, स्वानंदीच्या खोलीत काय करतेस? मॅम जरा हळू बोला ना. केवढ्या मोठ्याने ओरडला, दचकले ना मी. सगळं दूध सांडलं. चोर नाहीये मी, मी संचित आहे. आता हे सांडलेलं दूध कोण पुसणार आहे मला सांगा. स्वानंदीच्या रूम मध्ये लपतछपत काय करत होतीस? मी काही लपतछपत आलेली नाहीये. राजरोसपणे आली मी. आणि लपतछपत काय हो, हे सरपोतदारांचं घर आहे. आमचं घर आहे. आणि मी सून आहे सरपोतदारांची. कळलं? असशील तू कोणाची सून, पण कोणाची परवानगी घेऊन त्या खोलीत आली होतीस? विचारते सरपोतदाराला. काय विचारते? थांबा जरा, हळू बोला. आणि तुम्ही आणि डॅडचा काय संबंध? त्यांना मध्ये नका घेऊ. कळलं? रूम मध्ये येण्याच्या आधी स्वानंदीची परवानगी घेतली होती? कशी आली तू या रूम मध्ये परवानगी न घेता? मणी म्हणाला की स्वानंदीची तब्येत खराब आहे, तिच्यासाठी दूध पाठव. पण सगळे नोकर बिझी होते ना. मग मी म्हणलं की मी स्वतःच तिच्यासाठी दूध घेऊन येते. म्हणून मी हे दूध आणलं होतं. पण तुमच्यामुळे सांडलं ते. आणि मॅम